कथा विवेकानंदांच्या या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत गोष्ट धाडसी नरेंद्र भाग 5. बालमित्रांनो, नरेंद्र 6-7 वर्षांचा असतानाची ही गोष्ट. एकदा मित्रांबरोबर तो शेजारच्या गावातील जत्रेला गेला होता. जत्रेत खेळण्यांची आणि इतर वस्तूंची खूप दुकाने होती. त्यातल्या एका दुकानातील शंकराची एक मूर्ती त्याला आवडली होती. बराच वेळ तो त्या मूर्तीकडे बघत होता आणि शेवटी त्याने ती विकत घेतली. पण हे होईपर्यंत बाकीची मुले पुढे निघून गेली होती. त्यांना गाठायला म्हणून नरेंद्र झपझप पावले टाकत निघाला. त्याच्या डोळ्यापुढे घरी गेल्यावर मूर्ती चौरंगावर कशी ठेवायची, तिची पूजा कशी करायची, अशी अनेक प्रकारची चित्रे येत होती. तेवढ्यात त्याचे लक्ष गेले रस्त्यावरून रांगत चाललेल्या एका लहान मुलाकडे. एक घोडागाडी भरधाव वेगाने दौडत येत होती आणि हे मूल रस्त्याच्या मध्याकडे रांगत चालले होते. एका क्षणाचाही उशीर जर झाला तर घोड्यांच्या टापाखाली आणि गाडीच्या चाकाखाली ते मूल चिरडले जाऊ शकत होते. एवढ्यात नरेंद्रच्या हातातील ती लाकडी शिवाची मूर्ती गळून पडली आणि तो तीरासारखा पुढे धावला. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच त्याने त्या मुलाला चटकन मागे ओढले. गाडी तशीच वेगाने पुढे निघून गेली. नरेंद्रांचे लक्ष गेले शिवाच्या मूर्तीकडे. तिचे तुकडे तुकडे झाले होते, पण नरेंद्रला वाईट वाटले नाही. मूर्ती फुटली यापेक्षा मुलाचे प्राण वाचले याचा आनंदच मोठा होता. तर अशा प्रकारे नरेंद्रने धाडसाने मुलाचे प्राण वाचवले. धाडसाची आणखी एक गोष्ट. लहान मुलांना एखाद्या गोष्टीची भीती खूप लवकर वाटते आणि मग त्यांना दटावून गप्प बसवण्यासाठी मोठी माणसे त्यांना एखाद्या गोष्टीची भीती दाखवतात. नरेंद्रच्या घराजवळ एक आजोबा राहत. त्यांच्या अंगणात एक चिंचेचे झाड होते. नरेंद्र आणि त्याचे मित्र नेहमी त्या झाडावर खेळायला जात आणि धुडगूस घालीत. आजोबांना मुलांच्या या दंग्याचा त्रास होत असे. या मुलांना कशाची तरी भीती घालावी म्हणजे त्यांचे झाडावर खेळणे थांबेल असे वाटून एक दिवस आजोबा मुलांना म्हणाले, हे बघा, त्या झाडावर खेळू नका बरे. त्या झाडावर एक भूत आहे. त्यानं जर तुम्हाला धरलं ना एखाद्या दिवशी तर ते खाऊन टाकेल तुम्हाला. हे ऐकल्यावर सगळी मुले लांब जाऊन घाबरून उभी राहिली. नरेंद्र मात्र घाबरला नाहीच. धाडसाने उलट भूत कसे असते ते बघावे म्हणून झाडावर चढला आणि फांद्यांना लटकून झोके घेत बसला. बराच वेळ झाला. अंधार पडला तरी ते भूत आले नाही. हळूहळू घाबरलेल्या मुलांपैकी एक एक जण झाडाकडे आला. सगळेजण जमल्यावर नरेंद्र त्यांना म्हणाला, वेडे रे वेडे, अरे भूतभीत काही नसतं. आपण झाडावर चढून दंगा करू नये म्हणून आजोबांनी आपल्याला भूताची भीती दाखवली आहे. अरे आपण इतके दिवस या झाडावर खेळतोय. जर भूत असतं ते आपल्याला इतक्या दिवसात दिसलं नसतं का बरे. तर मित्रांनो, असे होते आपले नरेंद्र धाडसी. पुढील भागात ऐकूया गोष्ट भेदभाव नको.